पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे की एका नंबरचे दोन पार्ट असे केलेले आहेत की एक पार्ट हा दुसऱ्याच्या 10नी मोठा आहे, म्हणजे +10 करावे लागतील आणि त्यातला स्मॉलर पार्ट आपण x कन्सिडर केलेला आहे. म्हणजे अर्थातच मोठा पार्ट असणार आहे तो काय असणार आहे x + 10. मग गिवन कंडिशननुसार इक्वेशन काय फॉर्म होणार आहे? द बिगर नंबर डिवायडेड बाय स्मॉलर नंबर इक्वल्स टू रेशिओ गिवन आहे 5:3. आता रेशो 5:3 दिला असेल तर वरचा नंबर मोठा आहे, त्याच्यामुळे लेफ्ट साईडला न्यूमरेटरमध्ये काय केलं आपण मोठा नंबर घेतला, म्हणजे रेशो बिगर नंबर इज टू स्मॉलर नंबर असा घेतला. मग बिगर नंबर काय आलेला आपला x + 10, राईट. देअरफॉर x + 10 डिवायडेड बाय x इक्वल्स टू 5/3. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. ओके, 5 × x मी लेफ्टला लिहितो 5x आणि राईटला काय होणार आहे 3 ने या x + 10 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 3 × x होतील 3x + 3 × 10 होईल 30. आता 3x ला लेफ्टला घ्या, म्हणजेच इक्वेशन बनेल 5x - 3x आणि राईट साईडला राहतील 30, म्हणजेच 5x - 3x होतील 2x आणि राईट साईडला 30 राहतील, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येणार आहे 30/2, म्हणजेच एक्स काय झाला हो 15. सो एक्स इज इक्वल टू 15. मग एक्स म्हणजे काय होतं आपलं, एक्स आपण स्मॉलर पार्ट कन्सिडर केलेला आणि बिगर पार्ट काय मग x + 10. ठीक आहे. देअरफॉर स्मॉलर पार्ट is equal to x is equal to 15 and bigger part of the number बिगर पार्ट काय आहे x + 10, बरोबर, म्हणजेच 15 + 10 म्हणजेच 25. तर बिगर पार्ट 25 आला. आणि क्वेश्चनमध्ये आणखी सांगितले की तो नंबर कोणता आहे ज्याचे आपण हे पार्ट्स केलेले आहेत, तर तो नंबर म्हणजे काय असेल अँड द नंबर, तो नंबर म्हणजे काय त्या दोन्ही पार्टची सम असेल, स्मॉलर पार्ट आणि बिगर पार्ट. स्मॉलर पार्ट x आहे आणि तिकडे जाय स्मॉलर पार्ट x आहे आणि बिगर पार्ट आहे x + 10 बोलू नको, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 15 आलेली. सो रिप्लेस करून टाका 15 + 15 + 10 म्हणजेच 30 + 10 म्हणजेच 40. तर तो नंबर 40 असणार आहे, त्याचा स्मॉलर पार्ट 15 असेल आणि बिगर पार्ट 25 असेल. ओके, असे आपण आन्सर इथे काढलेले आहेत. हा स्क्रीनशॉट पाठवण्याचा प्रयत्न करतो जर एका स्क्रीनमध्ये आला तर, नाहीतर मग हा व्हिडिओ पहा.